तर या घडाची आणखीन एक मोठी बातमी, ठाकरेंचा गट सुप्रीम कोर्टात जाणार हे आता समोर येत आहे। कारण आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचंही कळतंय। निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निर्णयानुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आता एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का लागलाय आणि आता ठाकरेंचा गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सूत्र काय सांगतायत? माहिती आहे की एकनाथ शिंदे गटाला चिन्ह आणि नाव देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। त्यांच्या वतीने त्यांची जी लीगल टीम आहे ती बैठक घेत असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या संदर्भात कायदेशीर पद्धतीनं कशा पद्धतीनं या संपूर्ण निर्णयाला आव्हान द्यायचं, कारण की हा निर्णय अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि 78 पानांचा हा निर्णय असल्यामुळे त्या संदर्भात इत्थंभूत मुद्दे चर्चिले जातात। त्याच्या आधारावरती याचिका तयार करण्यात येईल आणि या याचिकेच्या आधारावरती न्यायालयीन पुन्हा निर्णयाचं पुनर्विचार करण्यात यावा यासाठी याचिका दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चितच एक मोठी घडामोड म्हणावी लागेल या दरम्यानची की आता ठाकरे गटाकडून या सगळ्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। 19 जून 1966 रोजी शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी मी माझा बाळ महाराष्ट्राला देतोय असं सांगत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवलेली होती आणि बाळासाहेब ठाकरे एक पद, एक नेता आणि एक मैदान अशा पद्धतीने बाळासाहेबांची शिवसेना म्हणून या शिवसेनेनं मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रात बुलंद केला। या शिवसेनेची धुरा बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आली। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले। आपला जुना मित्र भाजपची साथ सोडून त्यांनी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीची साथ धरली आणि याच साथीमुळे आज त्यांना कुठेतरी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गमवावं लागलं का, अशा प्रकारची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं अभिनंदन। इलेक्शन कमिशनरनी त्यांना शिवसेना हे नावही दिलं आणि धनुष्यबाण निशाणीही दिली, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। हा निकाल शिवसैनिकांनी एवढ्या वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले, घाम गाळले, त्यामुळे शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे हा एका व्यक्तीचा। कोण जर आपलं स्वतःच्या कुटुंबाचं जर शिवसेना म्हणत असेल तर ते आता सिद्ध झालं आहे। ही शिवसेना जी आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून जी निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळालं आहे, अतिशय आनंदाची गोष्ट। उद्धव ठाकरे सेनेला हा चपराक आहे तुम्ही मानता? ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। तर